पण मला मुरलीधर मोहोळांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतः मीडियाच्या समोर सांगितलं होतं की 15 दिवसात टाइम बॉन्ड पिरियड दिला होता, ब्लॅक बॉक्सचा डेटा आम्ही सार्वजनिक करू. आज 4 महिने होत आहेत, मुरलीधर मोहोळांनी दिलेला शब्द पाळला नाही. बारामती विधानसभेची सांगता सभा पार पडताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील बोलताना पहिल्यांदाच सर्वसामान्य लोकांच्या मनात ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत त्याच माझ्या देखील मनात आहेत अशा पद्धतीचे वक्तव्य अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी केलेलं आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी आता अमोल विटकरी आपल्यासोबत आहेत, कारण सुरुवातीपासून हा विषय जो आहे तो त्यांना लावून धरला आहे आणि सातत्यानं त्यांचं हेच म्हणणं आहे की हा अपघात नसून घातपात आहे. अमोलजी, काल पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी या सगळ्या विषयावर बोललेले आहेत. काय तुमचं बोलणं झालं का त्यांच्याशी? त्यांचं काय एकंदरीत म्हणणं आहे? नाही, मी गेल्या 3 दिवसांपासून बारामतीमध्ये आहे. विधानसभेची पोटनिवडणूक इथे लागलेली आहे, त्याकरता मी फिरतोय जयदादांसोबत. आणि काल वहिनींचं जे भाषण होतं ते प्रचंड भावनिक होतं, ते महाराष्ट्राच्या मनातलं होतं. 4 महिन्यांपासून महाराष्ट्राला हे अद्यापही कळलं नाही की दादाच्या विमानाचा घातपात होता, अपघात होता. हे शंकेचं काहूर जे महाराष्ट्राच्या मनात आत्तापर्यंत घोंगावते आहे त्याला कुठंतरी वाट मला असं वाटते आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या भाषणामध्ये मिळाली. आणि ही गोष्ट खरी आहे की दादांच्या विमानाच्या अपघाताची चौकशी, ते CCTVचे फुटेज, हे जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते आले पाहिजे. त्यांनी आमच्या सर्वांच्या मनातलीच भावना व्यक्त करून दाखवली. पण आपल्याला जेवढ्या वेदना आहेत त्यापेक्षाही जास्त वेदना वहिनींना आहेत, कारण त्यांच्या भाषणात एक वाक्य आहे की मी माझं सर्वस्व गमावलं आहे. याच्यातच सगळं आलं. मग मला विश्वास आहे की एकदा ह्या निवडणुका होऊन जाऊ देत. आदरणीय सुनेत्रा वहिनी महाराष्ट्राच्या मनातला जे प्रश्न पडलेले आहेत दादांच्या अचानक जाण्याने त्याची उत्तरं देतील महाराष्ट्र. सुरुवातीपासून हा तुम्ही विषय घेत असताना सुनेत्रा पवारांसोबत ह्या विषयाविषयी तुमचं बोलणं झालं होतं का? त्यांचं या अपघातासंदर्भात ते काय म्हणणं होतं? किंवा जय पवार असतील किंवा पार्थ पवार असतील, कारण जय पवार तर पत्रकार परिषद घेण्याच्या तयारीत होते. सातत्यानं मी तिघांच्याही संपर्कात आहे, तिघांची पण माझं बोलणं झालेलं. पण ज्या काही घडामोडी मधात घडल्या, म्हणजे आदरणीय वहिनींनी शपथ घेणे असेल, त्याच्यानंतर अधिवेशनाचा कार्यकाळ गेला, पण ह्या सगळ्या धावपळीमध्ये तेवढा पाहिजे तेवढा मला वेळ त्यांच्याशी भेटायला भेटला नाही. पण मी माझा लढा सुरुवातपासून सुरू ठेवला. माझा शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न होता की महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन, म्हणजे ताजत अधिवेशन होतं दादांच्या विमान अपघातानंतर, तिथे 1 दिवसाचं तरी एक विशेष सत्र आयोजित केलं पाहिजे होतं. आणि काय आहे, मला साधं लॉजिक आहे. कॅप्टन खराताचे इतके मोठे CCTV आलेत महाराष्ट्रात, तिकडच्या ते परतवाड्याच्या एका मुलाचे तेवढे CCTV वगैरे काय आलेत. दादाच्या विमानात बसतानाचा CCTV अद्याप न येणं, मला मुरलीधर मोहोळांना खरं तर प्रश्न विचारायचा आहे. आज ते त्यांच्या पायाच्या दुखापतीमुळे ते एका जागी बसलेत. पण मला मुरलीधर मोहोळांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतः मीडियाच्या समोर सांगितलं होतं की 15 दिवसात टाइम बॉन्ड पिरियड दिला होता, ब्लॅक बॉक्सचा डेटा आम्ही सार्वजनिक करू. आज 4 महिने होत आहेत, मुरलीधर मोहोळांनी दिलेला शब्द पाळला नाही. याबद्दल माझ्या मनात प्रचंड वेदना आहेत, खंत आहेत. महाराष्ट्र हेच म्हणतोय की तुम्ही ब्लॅक बॉक्स कुठे आहे? माझ्या माहितीप्रमाणे तो बारामतीच्या पोलीस स्टेशनला आहे. तो काय फॉरेन्सिकला वगैरे पाठवल्याचं असं मला कळत नाही, कारण जनताच ती म्हणते. 4 महिने झाले. 4 महिने झाले, मग हे का येत नाही आहे बाहेर? दादा विमानात बसतानाचा CCTV का येत नाही आहे? मग मुरलीधर मोहोळ खोटे बोललेत का? मग जर खोटे बोलले असतील तर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. माझा स्पष्ट आक्षेप आहे की त्यांनी एकतर बोलायला नव्हतं पाहिजे, आणि जर बोललं असेल तर त्यांनी ते सार्वजनिक करायला पाहिजे. मग ब्लॅक बॉक्स गेला कुठे एवढं तर सांगा ना. आता ही लढाई खऱ्या अर्थानं सुरू झाली. आम्ही वहिनींचं भाषण जे काल झालं त्या भाषणानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं, आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांनी पण हेच सांगितलं की जो कोणी दोषी असेल त्याला सोडणार नाही. आम्हाला तेच अपेक्षित आहे. आता ही लढाई लढू द्या आम्हाला, आम्ही ही लढाई लढणार आहोत. 4 महिने झालं ब्लॅक बॉक्स बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये असा गंभीर आरोप तुम्ही करताय. तुम्ही स्वतः जाऊन तिथं बघितलं का? कशाच्या आधारावर हे आरोप करताय? सर्व बारामतीकरांशी मी 3 दिवस झाले भेटतोय. मला साधं म्हणणं आहे की मुरलीधर मोहोळांनी, म्हणजे सन्माननीय मंत्री मुरलीधर मोहोळ साहेबांनी स्वतः पत्रकारांच्या समोर सांगितलं होतं की दादांच्या बाबतीतल्या संवेदना आम्हालाही आहेत, असं व्हायला पाहिजे नव्हतं. VSR कंपनीच्या विमानाची ती चूक आहे, ते DGCAनी पण सांगितलं त्या अधिकाऱ्यांची चूक आहे. मग मला असं सांगा की त्यांना ज्यावेळेस प्रतिप्रश्न विचारला की किती दिवसात हा डेटा सार्वजनिक कराल, त्यांनी सांगितलं 15 दिवसात. आज किती दिवस झाले? 4 महिने झाले. 4 महिने. मग ब्लॅक बॉक्स नेमकं कुठं आहे? तो महाराष्ट्रात आहे, देशात आहे की देशाच्या बाहेर आहे? पण लोक म्हणतात तो कुठंच नाही, तो बारामतीच्या पोलीस स्टेशनला आहे. आणि जर हे खरं असेल तर तो मुरलीधर मोहोळांनी शोधून तो दाखवावा की काय टॉक झाला दोघांमध्ये, हे तर समजू द्या ना महाराष्ट्राला. आमदार आहात तुम्ही, का नाही गेले बघायला? तुम्ही स्वतः खातरजमा का नाही? मी आत्ता विधानसभेच्या पोटनिवडणुकीपर्यंत आहे. तिथे मी तिथले जे PI होते त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण ते कुठंतरी बाहेर होते. आज 2 दिवस झाले मी इथे आहे, आणि पहिल्यांदा आता ही निवडणूक प्रक्रिया पार पडू द्या.
मी सांगतोय ना, मी जस्टिस फॉर दादाचं जे काही घोषणा केलेली आहे ती 14 मे नंतर याच्याकरता केली का आता केली तर लोक म्हणतील याला काहीतरी राजकीय लाभ आहे आणि याला काहीतरी बार्गेनिंग स्वतःची करायची असेल म्हणून हा नाटकं करतोय. तर हे जे आहे ना ते बाय हार्ट आहे. ते काय आम्हाला काही फार छाती फाडून दाखवण्याची आवश्यकता नाही आणि आम्हाला काही फार लाभाची अपेक्षा नाही आहे पुढे. आम्हाला अजितदादांच्या बाबतीतला लढा, मला त्याची कितीही मोठी, मी परत तुमच्या ABP माझाच्या चॅनलवर मनापासून सांगतो, कितीही मोठी मला भविष्यात त्याची किंमत मोजावी लागली तरी मी हा लढा लढणार. कारण उद्या जर रस्त्याच्या एका कडेला चुकून माझा अपघात होऊन माझं प्रेत पडलेलं असलं तर माझी आमदार मेलाय हे म्हटल्यापेक्षा लोकांनी हे म्हटलं पाहिजे अजितदादांचा एक कार्यकर्ता गेलाय. ही ओळख मला मरेपर्यंत कायम ठेवायची आहे. त्याकरता मी फाईट करणार. मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं, तुम्ही समाधानी आहे का? कारण मुख्यमंत्री असं म्हटले की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर घातपात असेल तर त्या जो कोणी असेल त्याला आपण शोधून आणू, त्याला समोर आणणार आहोत. मुळात या सगळ्या घटनेला आता 2-3 महिने होऊन गेलेले आहेत. CBI चौकशीचा मुद्दा तुम्ही सर्वांना लावून धरला होता, तो अद्याप पूर्ण झालेला नाही. किंबहुना सुनेत्रा पवार यांना पंतप्रधान अमित शहा यांची देखील भेट घेतली. माननीय मुख्यमंत्र्यांवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. अजितदादांचे ते अत्यंत जवळचे मित्र होते असं त्यांच्या भाषणात काल सांगितलं आणि ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यांची महायुती अजितदादांमुळे भक्कम होती ही त्यांनी कबूल पण केलं. स्वतः उदय सामंत साहेब बोलताना सांगितले का 3 दिवस एकनाथराव शिंदे साहेब काही बोललेच नाहीत कोणासोबत, म्हणजे एवढ्या संवेदना त्यांना पण आहेत. मग माझा प्रश्न असा आहे की तपासाची गती इतकी संथ का? अशोक खरात जे प्रकरण घडलंय ना त्याची तपासाची गती कशी वाढलेली आहे? थोडं जर ही तपासाची गती अधिक वाढवली असती तर निदान ब्लॅक बॉक्सचं काय आहे तेवढं तरी कळलं असतं. निदान साहिल मदन कुठं आहे ते कळलं असतं. निदान सुमित कपूर जिवंत आहे की मेलेला आहे ते कळलं असतं. त्यामुळे CID चौकशी, CBI चौकशी, ह्या चौकशीच्या संदर्भात जो डिले होतोय ना हा फार वेदनादायी आहे. आणि दुसरं महत्त्वाचं असं की महाराष्ट्रात साधा FIRही अजितदादांचा न होणं. आता 0 FIR झाला बँगलोर कर्नाटकला. तो ज्यावेळेस CIDकडे आला पुण्याला, ते म्हणतात की याच्यात कागदपत्रांची पूर्तता नाही, आम्ही तो परत पाठवतो. मग हे दादाचं दुर्दैव म्हणायचं की महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणायचं? राज्याचे मुख्यमंत्री न्याय देतील असं त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं आहे, पण तो टाईम बॉन्ड काय, म्हणजे किती वर्ष? माझं म्हणणं आहे ते सगळं जाऊ द्या, साहिल मदनच सांगावं कुठं आहे त्यांनी. साहिल मदन जो पायलट तिथं नेमला होता त्याला ओमिटिंग झालं, डिहायड्रेशन झालं, तो आता आहे घरी आहे का जिवंत आहे की मेलेला आहे हे एकदा महाराष्ट्राला कळू देत ना. पण त्यांनी जे भाषण दिलं त्यावर आम्ही महाराष्ट्रातली जनता विश्वास ठेवणार आणि मला विश्वास आहे की दादांच्या या विमान अपघातासंदर्भात ते जे काही भाषणात बोलले ते गांभीर्यपूर्वक ते महाराष्ट्राच्या समोर आणतील. त्यांनी दिलेलं भाषण जे होतं विधान भवनामध्ये त्यात मी समाधानी नव्हतो. त्यांनी जी काही उत्तरं दिली ती माझ्या मनाला न पटणारी होती. महाराष्ट्राच्या मनात त्या प्रश्नाची उत्तरं अद्यापही सापडलेली नाहीत. सर, आज पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. खरं तर त्या पीडित जे कुटुंबीय आहेत त्यांच्या घरातल्यांना जे काही आश्वासनं देण्यात आली होती ती देखील पूर्ण झाली नसल्याची आता बाब समोर येते. ना मग हे वाईट म्हणावं लागेल, दुर्दैव म्हणावं लागेल. कारण पहलगामचा हल्ला ज्यावेळेस झाला त्यानंतर सर्वांनी त्याला देशभक्तीची किनार जोडली. देश विघातक कृत्य करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध आम्ही फार मोठा बंड पुकारणार. पण अद्यापही त्यांच्या परिवार जर वाऱ्यावर सुटला असेल तर हे अजितदादा महाराष्ट्रात नसल्यानंतर काय घडतं हे या 2 उदाहरणावरून दिसतं. पहलगामच्या हल्ल्यात जे लोक मृत्युमुखी पडले त्यांचे केलेली कुटुंब वाऱ्यावर असतील, किंवा काल तुम्ही बघा ट्रॅफिकचा एक मुद्दा आपल्या महाराष्ट्रात घडला. हे 2-3 गोष्टी आता हे भविष्यात महाराष्ट्राला हे सगळं म्हणजे ते स्वीकारून पुढं जावं लागेल. आता शिस्त नावाचा प्रकार काय आहे की नाही? काल माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब मोर्चा घेऊन त्यांच्या पक्षाला जात होते. तो अर्थातच ट्रॅफिक म्हणजे रोडवर होता, त्याच्यामुळे एक महिला चिडली आणि त्यांनी मंत्र्यांना जाब विचारला. सगळं सोशल मीडियावरती सुरू आहे. अगदी मला असं कळलं की त्या महिलेच्या समर्थनात 16,000 ट्विट पडलेत. म्हणजे ती इतक्या लोकांनी तो रील बघितला असेल. दादांचं कसं होतं, दादांना पत्रकार विचारायचे तुम्ही इतक्या सकाळी का उठता, तुम्ही अधिकाऱ्यांना का त्रास देता, तुम्हीच कधी अनेकदा इंटरव्ह्यू केलेत. त्या दादांचं उत्तर काय असायचं की सकाळी उठलं की लोकांची कामं लवकर होतात, आम्हाला मुक्कामावर लवकर पोहोचता येतं आणि ट्रॅफिकची अडचण होत नाही. म्हणजे पुण्याची ट्रॅफिक किती विचित्र आहे, मुंबईची पण आता विचित्र झालेली आहे. त्यामुळे दादा सकाळी 5ला दिवस सुरू करायचे. मला आठवतं दादांच्या पक्षाचा कुठलाही मोर्चा असा रस्त्यावर जर आला असता तर दादांनी त्या मंत्र्यांना झापलं असतं. पण आज अजितदादा नसल्यामुळे हे जे काही बेशिस्त झालेली आहे हे कबूल केलं पाहिजे. आणि गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये दादांप्रती संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी एकच आता हा आदर्श डोळ्यासमोर घ्यावा की दादा सकाळी 5 वाजता कामाला लागायचे. आपल्यामुळं लोकांना अडचण होणार नाही, लोकांचा रोष आपल्याला, आपण एकीकडे महिला बिल पास करण्यासाठी प्रयत्न करतो आणि दुसरीकडे महिलाच ओरडत आहेत आपल्या नावाने, हे चित्र विदारक आहे. म्हणून दादाची शिस्त आता महाराष्ट्र हरवला आहे. महाराष्ट्राला ही शिस्त यायला अनेक पिढ्या लागतील. शेवटचा प्रश्न, विधान परिषदेची निवडणूक सध्या होती आहे.
विधान परिषदेसाठी तुम्ही इच्छुक आहात का? पक्षामध्ये बरेच इच्छुकांची सध्या भाऊगर्दी झालेली आहे. पैशांचे देखील मोठे व्यवहार होत आहेत असं देखील कळतं. मला त्याबद्दल काहीच माहीत नाही. माझं सध्या सर्व लक्ष बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मी आलो. कारण तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं असेल. त्यांनी म्हटलं आमच्यासारख्या बाहेरच्या लोकांची बारामती देण्याची आवश्यकता नाही, पण यज्ञामध्ये आहुती द्यावी लागते असं ते काहीतरी बोलले. असं आहे, मला दादांच्या परिवार ज्या वेळेस लढत होता त्यावेळेस आपण जाणं तिथे नैतिक कर्तव्य आहे. आपण बारामतीकरांना भेटायला आम्ही आलो, त्याच्यामुळे माझं तिकडे लक्ष नाही आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनी प्रत्येक निर्णय घ्यायला खंबीर आहेत. त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तर तो निर्णय शिरसा वंदे मानून अमोल मिटकरी कायम अजितदादांसोबत आणि दादांच्या परिवारासोबत हा कायम इमान राखून राहणार. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच अमोल मिटकरी आपल्यासोबत होते आणि या सगळ्या अपघात प्रकरणी सध्या जो काही कारभार सध्या सुरू आहे, तपास जो सध्या गतीनं होणं अपेक्षित होता तो होत नाही आहे, यावरून त्यांना नाराजी देखील व्यक्त केली आहे. कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.